तर मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर परत एकदा टीका केली आहे। विधानसभेसाठी मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता समोर येत आहे। काँग्रेस 100 ते 105 जागा लढण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून कळतंय। ठाकरे गट 95 ते 100 जागा लढू शकत असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। विधानसभेसाठी मवियाचा हा जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे, ज्याबद्दल सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती समोर येते आहे। शरद पवार गट 85 ते 90 जागा लढवू शकतात। काँग्रेसची 125, ठाकरे गटाची 100 जागांची मागणी आहे। तर मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सी खेच असल्याचं देखील कळतंय। परत एकदा हा आकडा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मविया घटस्थापनेच्या मुहूर्तावर जागांची घोषणा करू शकतं। पितृपक्षात जागा वाटप पूर्ण करून घटस्थापनेच्या मुहूर्तावर घोषणा करण्याबाबत महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे। स्ट्राईक रेटसाठी काँग्रेसची विदर्भावर, पवार गटाची पश्चिम महाराष्ट्रावर भिस्त आहे। तर ठाकरे गटाची मुंबई, ठाणे आणि कल्याणवर भिस्त आहे। लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट हा सर्वोत्तम होता। लोकसभेत शरद पवार गटाने 10 जागा लढवून 8 जिंकल्या। लोकसभेत शरद पवार गटाने 10 जागा लढवलेल्या होत्या राज्यभरात, त्यापैकी 8 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले। ठाकरे गटाने 21 जागा लढवल्या, त्यापैकी 9 जागा जिंकल्या। विधानसभेतही पवार गट स्ट्राईक रेट चांगला ठेवण्याच्या तयारीत आहे, त्यासाठी रणनीती सुद्धा आखण्यात आली।